साधारण 90चे ते दशक. जमैकाच्या एका सरकारी शाळेत भल्या पहाटे धावण्याची स्पर्धा सुरू असते. शाळेतील बऱ्याच मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. प्राथमिक शाळेची ही मुलं धावण्यासाठी सज्ज होतात आणि क्रीडा शिक्षक जोरात शिट्टी वाजवून स्पर्धेला सुरुवात करतात. सगळी मुलं जोरजोरात पळू लागतात. पण एक उंचपुरा कृष्णवर्णीय मुलगा सगळ्या मुलांना अर्ध्या वाटेत सोडून फिनिश लाईन पार करतो. टाळ्यांचा कडकडाट होतो. क्रीडा शिक्षक अवाक होऊन ह्या मुलाकडे पाहत राहतात. त्या गर्दीत लांबूनच शिक्षक विचारतात, अरे कोण तो इतक्या वेगात पळत गेला? गर्दीतून मुलांचा आवाज येतो, सर, उसेन बोल्ट. उसेन जेव्हा 12 वर्षांचा होता तेव्हाच त्याने मनाकडे ठरवलं होतं की आपल्याला खेळातच करिअर करायचे आहे. पण कुठल्या खेळात? या प्रश्नाचे उत्तर मात्र उसेनकडे नव्हते. फुटबॉल आणि क्रिकेट या खेळांची प्रचंड आवड उसेनला होती. तो वेगवान गोलंदाज होण्याची स्वप्ने पाहत होता. आपल्या भावासोबत उसेन क्रिकेटच्या सरावाला जायचा. एक दिवस खेळत असताना त्यांच्या क्रिकेट कोचने उसेनला धावताना पाहिले. उसेनचा धावण्याचा वेग बघून त्यांनी उसेनला बोलावून घेतले आणि त्यांनी क्रिकेट सोडून रनिंग रेससाठी ट्रेनिंग घेण्याचा सल्ला कोचनी दिला. कोचच्या या सल्ल्यामुळे उसेनला त्याच्या करिअरची दिशा मिळाली. पुढे ऑलिम्पिक खेळाडू राहिलेल्या पॅब्लो मॅकनील यांनी उसेनमधला धावपटू बरोबर हेरला आणि उसेनला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. यानंतर सुरू झाला तो झंझावात. उसेन दिवस रात्र धावण्याचा सराव करत घाम गाळू लागतो. 2001 मध्ये उसेनने आपलं पहिलं हायस्कूल चॅम्पियनशिप मेडल जिंकलं. 200 मीटर शर्यत त्याने अवघ्या 22 सेकंदात पूर्ण केली. पुढे कॅरिप्टा गेम्स खेळताना 400 मीटर शर्यतीत त्याने सिल्वर मेडल मिळवले. पुढे पुन्हा कॅरिप्टा गेम्समध्ये 200 मीटर आणि 400 मीटर शर्यतीत उसेन चांगली कामगिरी करतो आणि ही बातमी तत्कालीन जमैकाचे पंतप्रधान PJ पॅटरसन यांच्यापर्यंत जाऊन पोहोचते आणि पंतप्रधान उसेनला राजधानी किंगस्टनमध्ये येऊन सराव करण्याचं आमंत्रणच देऊन टाकतात. जमैका आर्मेचर ॲथलेटिक्स असोसिएशन ट्रेनिंग सेंटरमध्ये उसेनचे ट्रेनिंग सुरू होते आणि उसेन आपल्या करिअरमध्ये गती घेतो. अवघ्या 15 वर्षांचा असताना उसेन 6.5 फूट इतका उंच होता. 2002 मध्ये झालेली वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकत उसेन आपल्या भोवती अपेक्षांचं वलय निर्माण करतो. पुढे 17व्या वर्षी तो पुन्हा एकदा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये धावतो आणि जगात नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करतो. आता जमैका देशातील लोकांना वाटू लागले होते की हा मुलगा आपल्या देशासाठी एक ना एक दिवस ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल नक्की घेऊन येईल. पण दुर्दैवाने थोड्याच दिवसात उसेनला गुडघ्याच्या गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागते. परिणामी उसेन बोल्ट 2004च्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीतच बाहेर होतो. आता बरोबरचे खेळाडू आणि खेळाशी निगडीत लोकांमध्ये उसेन बोल्टचे करिअर सुरू होण्याआधीच संपल्याच्या चर्चा सुरू होतात. पण उसेन बोल्ट हार मानणाऱ्या पैकी नव्हता. त्याच्या कोचने घालून दिलेल्या नियमानुसार तो पुन्हा नेटाने सराव करू लागतो. पुढची 3 वर्षे अशीच जातात आणि 3 वर्षे अशीच जातात आणि 3 वर्षांनी डोमेस्टिक स्पर्धेत उसेन सिल्वर मेडल मिळवतो. आता पुन्हा त्याचा आत्मविश्वास वाढू लागतो आणि साल उजाडते 2008. संपूर्ण जगात बीजिंग ऑलिम्पिकचे वारे वाहत होते. 100 मीटर शर्यतीत धावण्यासाठी उसेन इतर स्पर्धकांसोबत सज्ज होतो. शर्यतीच्या दिवशी मैदानात प्रचंड ताण असतो. शर्यत सुरू होण्याआधी मैदान शांत असते. पंच स्पर्धकांना तयारीत राहण्याची खूण करतात आणि बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीचा धाड असा आवाज होतो. उसेन वाऱ्याच्या वेगात धावत सुटतो. 50 मीटर पर्यंत तो इतर स्पर्धकांसोबत धावताना दिसतो आणि एका क्षणात तो गती घेतो. यावेळी उसेन फक्त धावत नव्हता तर तो आपल्या स्वप्नांना उराशी घेऊन अवकाशाला गवसणी घालत होता. तो धावला नाही तर त्याने उडान घेतली, फिनिश लाईन पार केली. 100 मीटर शर्यतीत फक्त 9.69 सेकंद वेळ घेत उसेन विश्व विक्रम
प्रस्थापित करतो. जमैकाच्या ब्लू माउंटन पासून जगभरातील घराघरात एकच चर्चा रंगू लागते. एकच प्रश्न होता, विजेच्या गतीने धावणारा कोण हा उसेन बोल्ट. त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 200 मीटर आणि रिले अशी 3 सुवर्ण पदके जिंकत उसेन बोल्ट विश्वविक्रम प्रस्थापित करतो. हाय डेफिनेशन कॅमेराला सुद्धा ज्याची गती पकडता आली नाही. 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत सर्वात कमी वेळ घेत विश्वविक्रम प्रस्थापित करणारा मानव जातीतील सर्वात वेगवान खेळाडू. ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण पदके जिंकून 12 वर्षे ऑलिम्पिकचा बादशाह म्हणून जगात ओळख निर्माण करणारा वेगाचा शहंशाह, द लाइटिंग बोल्ट उसेन बोल्ट. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात वेगवान धावपटू उसेन बोल्ट यांच्याविषयी जाणून घेत आहोत. उसेन सेंट लिओ बोल्ट यांचा जन्म दिनांक 21 ऑगस्ट 1986 रोजी जमैकाच्या शेरवूड भागात झाला. हा शेरवूड प्रदेश राजधानी किंगस्टन पासून 3.5 तासांच्या अंतरावर आहे. या भागात रस्ते, वीज किंवा पाण्यासारख्या प्राथमिक सुविधा सुद्धा नव्हत्या. उसेनचे वडील वेलेस्ली आणि आई जेनिफर बोल्ट हे दोघेही किराणा मालाचे दुकान चालवायचे. गरीब परिस्थितीत वडील जेमतेम खर्च भागवून 5 जणांचा संसार चालवत असत. उसेन बालपणापासूनच खेळात तरबेज होता. पुढे 12 वर्षांचा असताना त्याने प्रशिक्षक आणि माजी ऑलिम्पिकपटू पाब्लो मॅकनील आणि डवेन जॅरेट यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मेहनत घेतली. रनिंग रेसमधील बारकावे शिकून घेतले. आलेल्या दुखापतीवर मात केली आणि साल उजाडले 2008. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्ट विश्वविक्रम करत 3 सुवर्ण पदके मिळवतो आणि उसेन बोल्ट हे नाव जगभरात पोहोचते. पुढे लंडन आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि रिलेमध्ये तो सलग ऑलिम्पिकची 8 सुवर्ण पदके मिळवतो. जागतिक स्पर्धेत उसेन बोल्टच्या नावावर 100 मीटरमध्ये 9.58 सेकंद आणि 200 मीटरमध्ये 19.19 सेकंद ही वेळ घेत केलेले विश्वविक्रम आजही अबाधित आहेत. जगातील अनेक पुरस्कारांनी या खेळाडूला सन्मानित करण्यात आले. IAAF वर्ल्ड ॲथलेटिक ऑफ द इयर, BBC ओव्हरसीज स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 3 वेळा आणि लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 4 वेळा यांसारखे पुरस्कार उसेनला मिळाले. उसेन बोल्टने आपल्या कारकिर्दीत केलेल्या अविश्वसनीय कामगिरीमुळे त्याला जगातील सर्वात वेगवान माणूस म्हणून वर्ल्ड फास्टेस्ट मॅन म्हटले जाते. त्याची चपळाई, ऊर्जा आणि स्पर्धात्मक वृत्ती यामुळे क्रीडा जगतातील उसेन बोल्ट एक आयकॉन बनला आहे. 2017 मध्ये उसेन बोल्टने ॲथलेटिक्समधून निवृत्ती जाहीर केली. विजेच्या वेगात आलेलं एक वादळ जमैकाच्या ब्लू माउंटनवर शांत झालं. पत्नी कासी बेनेट यांच्याशी विवाह करून या दोघांनी सुखाचा संसार केला. त्यांना 1 मुलगी आणि 2 जुळे मुलगे आहेत. मित्रांनो, उसेन बोल्ट त्याच्या आयुष्यात प्रोफेशनल रेसमध्ये फक्त 5 ते 7 मिनिटेच धावला असेल. पण या 5 ते 7 मिनिटात त्याने प्रति सेकंद 8 करोड रुपये कमावले. कधी काळी गरीब परिस्थितीत दिवस काढणारा उसेन बोल्ट आज अब्जावधी संपत्तीचा मालक आहे. हे केवळ शक्य झालं त्याच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता ह्या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उसेन बोल्ट या ध्येयवेड्या धावपटूला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल आणि आम्ही घेत असलेली मेहनत जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.